मस्त मारलंय डेकोरेशन, तोंडावच लागला आमच्या. तसं नाही, कसं आहे म्हणलं नवीन जोडप आहे, रूम कशी अशी मस्त दिसली पाहिजे का नाही, एकदम चकाचक, म्हणून मी तुम्हाला अशी एकच रूम आहे का इथं? म्हणजे नाही म्हणजे अशी एकच रूम आहे का इथं? मला सेपरेट पाहिजे. काय साहेब जोक मारताय वे तुम्ही? असं सेपरेट राहिल्यावर कसं होणार? नाही ते बघतो आम्ही, तुम्ही दुसरी रूम असेल तर दाखवा. म्हणजे तुम्ही असं वेगळे वेगळे राहणार होय? आणि कशाला? हो नुसतं दादा सांगितलं तेवढं करा की. दुसरी रूम असेल तर रेडी करा, तोपर्यंत आम्ही फ्रेश होतो इथंच. चालतंय. तुला तुला दुसरी रूम पाहिजे खरंच? हो हो, त्यांनी तिकडे काय मारलंय बघतो ना. अर्जुन मस्करी नको करू, आपण घरी एकाच रूम मध्ये झोपतो ना मग. हो पण तिकडे आपण नाटक करतो नवरा बायको असल्याचं, पण खोलीत गेल्यावर तर मित्रच असतो ना आपण, तूच सांगितलंयस ना. इथं एका दिवसासाठी आलोय आपण, इथं पण भांडायचंय का? राहा इथं गुपचूप. हो पण आपण मित्र आहे ना. मित्रच आहोत की आपण, मित्र म्हणून आपण मजा नाही करू शकत का? तू मला तिथे पॅराग्लायडिंगला घेऊन गेलतास, तसं मी तुला इथे घेऊन आले असं समज की. तसं होय, म्हणजे इथलं सगळं झाल्यानंतर मी तुला नाही म्हणायचं असंच ना? आपल्यात काहीच नाही होऊ शकत अर्जुन. अर्जुन मी मुद्दाम नव्हतं केलं ते. अप्पे मला एक विचारायचं होतं तुला, म्हणजे बऱ्याच दिवसापासून विचारायचं होतं. बरं झालं आज विषय निघाला. जर तुझं लग्न ठरलेलंच नसतं तर काय म्हणली असतीस तुम्हाला? अर्जुन मला हेच अगं तुझ्या मनात असतं ना तर तेव्हाच हो म्हणली असतीस, निदान आत्ता तरी. अरे तसं नाही, मला तेव्हा फक्त. राहू दे गप्पे, मी काय तुला आज ओळखतो का? मला एक सांग, तुला माझ्याबद्दल काहीच नाही वाटत का? नुसता खांदा बनवून ठेवलाय माझा. खांदा म्हणजे? खांदा म्हणजे हेच, लागल तेव्हा वापरायचा, रडायला आधाराला. शपथ अर्जुन तुला असं वाटतंय माझ्याबद्दल? अप्पे अगं कपडे बदलून घेऊ ना? हो नाही तो उगाच आजारी पडू, दोघं सर्दी होईल ना. हो भिजलो एवढं. मी तुला देते ड्रेस काढून, तू बदल. हा हे टॉवेल, हा शर्ट देऊ का? हा दे. आलो मी, कपडे बस. अर्जुन आई शपथ, काय झालं? माझे कपडे कुठे? म्हणजे? अरे इथे सगळे तुझे कपडे आहेत, माझ्या साड्या कुठे आहेत? माझ्या साड्या आणल्या नाहीत मी. असं कसं झालं? असं कसं झालं म्हणजे? तू डायरेक्ट हो का म्हणलीस त्या सगळ्यांना? अरे आता सगळे एवढे जा जा म्हणतायत आणि त्यांना नाही म्हणायचंय वे. अरे तू काय करतोयस असं अर्जुन? एक मिनिट, काल बॅग भरताना तू रूम मध्ये आला होतास, मला नाही यायचं म्हणून सगळे कपडे माझे खाली काढून ठेवले, माझे कपडे टाकले नाहीस, तर तुझे कपडे घेऊन आलाय सगळे. कमाल आहे तुझी आप्पे, ह्याचं बिल पण तू माझ्यावर पाडतोय. अगं बॅग भरून झालं, मी आजूबाजूला तरी फिरकलो होतो का? तूच होतीस ना तिकडं. अगं रडते कशाला रडते तू? रडू नको तर काय करू? आता कपडे नाही, सगळी साडी ओली झाली, आता कुठले कपडे घालू? माझे कपडे आहेत ना, माझी कपडे आहेत ना एवढी. तुझे कपडे येणार आहेत मला, केवढे मोठे आहेत तुझे कपडे. अगं लय भारी दिसल, खरं भारी दिसल. अगं थांब 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 थांब, तुला दाखवतो थांब. तुम्हाला
अगं आप्पे असं नाही, बापूंची इच्छा होती का नाही की आपण इकडे जावं. आपण इथं आहे ना तोपर्यंत आपण मजा करणार आहे, म्हणजे करणार आहे. मजा कसली आली इथं कपडे नाही घालायला मजा करायला. अगं हे बघ की शर्ट कसला भारी आहे, लय भारी दिसेल तुला. नाही नको, केवढं मोठं आहे, तुम्हाला नाही घालायचं. कधी आला तिथं ते सांग की. मी रात्री झालो का ग? रात्री कधी? रात्री तुला काहीच आठवत नाही आप्पे? काय आठवत नाहीये मला. मम्मी अर्जुन तू हे काय? मला काहीच आठवत नाही, सांग की. अगं आप्पे काल रात्री तूच फोन केलास ना मला. मी हो, आणि बोलून घेतलं काय जुरळ का काहीतरी होतं. मग मी आलो, जुरळ राहिलं बाजूला हेच. बस अर्जुन, पुढे काही बोलू नका. मला एक तर काहीच आठवत नाहीये. अगं तुला खरंच काहीच आठवत नाही आप्पे? काहीच आठवत नाही खरंच मला. आठवलं आठवलं? सगळंच आठवलं. सगळं आठवलं? सांग की मग. सांगू कशाला, करूनच दाखवते की. होय, चाल की. थांब बाळा. बाळा हे असं दिसत. नुसतं हाताने फासलं ना की असं दिसत. कसं दिसतं? आधी घेतोय नाही ग, गंमत करत होतो. अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मी पण बघितलाय बरं का. बघितलंय? मला वाटलं ते मी पुस्तकात वाचलाय तू. अर्जुन, तू सतत वाचण्यावरून का बोलत असतोस रे मला? अभ्यासाने वाचण्यावरून बोलायचं नाही अर्जुन. आणि ते नेहमी काय म्हणतोस तू, खाली मुंडी पुस्तक दोन परत बोलतोस अर्जुन. तुला काहीच वाटत नाही का रे? नाही पण हे चुकीचं आहे ना, हे असं नाही बोलायचं मला. आणि मुळात ही लिपस्टिक कुठून काढली तू? माझ्या बॅगला हात लावलास ना, कशाला लावलास? एवढं इथे झोपलायस आणि वरतून करून मला सांगतोय. बास शांत हो की. आता घरी जायचं ना आपल्याला, का सगळी भांडी इथंच करायची आहेत? घरची वाट बघत असतील का नाही? ऐक की, घरी गेल्यावर सगळ्यांना मला एक सांगायचंय. काय सांग ना. आता घरीच ऐक की. भाऊजी, तुम्ही त्यांना नका ना बोलू. नाही तर काय, यांच्या संस्कारात मोठी झालीस ना तू. काय माहिती संस्कार केलेत का नाही. जर चांगले संस्कार केले असते तर ही अशी वागलीच नसती. भर मांडवातनं पळून गेलेल्या पोरीला कोण दारात तर उभं करून घेतलं असतं का? अरे अर्जा, तुला माझा दोस्त म्हणायचो मी. तू कदम म्हणायचा ना, लई भारी वाटायचं मला. अरे पण एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस रे अर्जा? अर्जुन, अरे आजवर आम्ही तुझ्याकडे बघून फक्त गप्प बसत आलो बर का. अरे तुमचं लग्न हे अशा पद्धतीने झालं तेव्हा गप्प बसलो. त्या मनीला तुरुंगात टाकलं तेव्हा पण गप्प बसलो. का तर फक्त तुझ्याकडे बघून. आणि एवढं सगळं होऊन पण ती तुलाच नाकारती वय. मी हात जोडतो, माझ्या पोरीची चूक झाली, तेवढी चूक अजिबात पदरात घेतली जाणार नाही. ही काही चूक आहे तवा? काय गे आपे, लई शाळा शिकलीस ना तू. अगं निदान खाल्लेल्या मिठाला तरी जागायचं होतं. बरोबर आहे मावशी तुझं. उद्या शिकून कलेक्टर होऊन गेले असतील लात मारून.
अरे मग त्याच्या आधी आपणच हाकलून देऊ ना हिला. चल 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 जरा. मावशी मावशी थांबा, सोडा तिला. काय जरी झालं ना तरी बायको आहे माझी ती, मागा जर का. बया तिने काय जादूटोना केला का काय ह्याच्यावर, का लिंबू बिंबू फिरवलंय? एवढं सगळं होऊन बी तू हिचीच बाजू घेतो? अहो ती काय म्हणते ऐकून तरी घ्या एकदा मावशी. ऐका की मी काय म्हणते तेवढं ऐकून घ्या ना. पण तुमचं जे काय म्हणणं आहे ते सगळं मान्य आहे मला. सरकार ती काय म्हणते ऐकून तरी घ्या ना. आता ऐकवायचं काय बाकी राहिलंय आपले? अहो सरकार कदम, माझ्यासाठी फक्त एकदा ऐकून घ्या तीच. अर्जुनचा माझं नातं काय आत्ताचं नाहीये. आम्ही लय आधीपासून एकमेकांचे मित्र आहोत, खूप चांगले मित्र आहोत. माझ्या लग्नात जे काही झालं तेव्हा अर्जुनच माझ्या पाठीशी उभा होता ना. अजून कोण होतं ना. पण त्यानं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. एकच सेकंदात माझं अख्खं आयुष्य बदललं. एका सेकंदात माझा नवरा झाला. आमच्यात मैत्रीचं नातं होतं ना, आणि मैत्रीच्या नात्याला कुठेच बंधन नसतात, असं मोकळं असतं ना. त्यानं मंगळसूत्र घातलं ना, आम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे नवरा बायको म्हणून बांधले गेलो. आणि आमच्यात असं काय होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी स्वप्नातही विचार केला नव्हता. लग्न झाल्यानंतर 2 दिवस मला काहीच सुधरत नव्हतं. काय चाललंय काहीच कळत नव्हतं. पण आपे अगं गावातल्या देवळासमोर नवरा बायको म्हणून उभं राहिला होता की ग तुम्ही. आणि देवानं कौल बी दिला होता तुमच्या बाजूनं. अजून काय पाहिजे होतं ग तुला? अजून काय व्हायला पाहिजे होतं ग? आणि एवढं होऊन बी तू कुणाला तरी सांगायचं, विचारायचं. हा ते काय नाही. काय काय बापू, हा लय माझी लेक म्हणून मिरवताना बोलली होती का आप्पी हे सगळं तुम्हाला? हो ती मला नाही बोलली, पण आप्पे अगं पण एवढी मोठी गोष्ट तू काल पोलीस आमच्यापासनं. अम्मे कसं सांगणार होते मी? तुम्हाला दारात पण उभं करत नव्हती. माझ्या लग्नात बापूंना केवढा मनस्ताप झाला माहिती नाही का तुला? मग कसं सांगायचं होतं मी? काकी अहो मला बोलली होती ती. घ्या, मॅडमला सगळं माहित होतं बरं का. पियू अगं तुला माहित होतं तर तू तरी सांगायचंच ग आम्हाला. आणि आम्हाला नाही सांगितलं तर निदान हिला तरी समजवायचं होतं. काकी अहो मी समजून सांगितलं होतं तिला. तिला फक्त जरा वेळ पाहिजे होता. काय सांगितलं होतंस? पाहिजे तेवढा वेळ घे. उद्या पोर झालं तरी त्याला टाकून बाहेर पडू शकतो आपण, हे सांगितलं होतं का? तुझे इथं विषय वेगळा चाललाय. नाही नाही अप्पे, सांगून सांगून तू कुणाला सांगितलं? हिला. खरंच भारी बाई आहेस तू. अरे अप्पे, अगं लग्न कसंही झालं असलं तरी अर्जुन कुठं कमी पडला होता का? अहो कदम तुम्ही तरी समजून घ्या ना. अरे काय समजून घेऊ अर्जा तुला? मला तिचा राग आलाय ना त्यापेक्षा तुझा राग जास्त आलाय. नाही अर्जा, या विनयाचेच गुण उतरलेत तुझ्यात. नाही भोळायच रे. आणि याच गोष्टीचा नेमका ती फायदा घेत होती. घेत होती नाही, अजून पण घेते. अहो आप्पी बोलली त्यात काही खरं नाही असं नाही, पण तिचं पण ऐकून घ्या की. बापू अहो तुम्ही माझ्या जागी असता आणि तुमच्या लेखासंग एका मुलीने असं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं सांगा ना. अपर्णा, बाकी काही असलं तरी तू आमच्यापैकी कोणाला तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होते या ठिकाणी. अपर्णा आजपर्यंत मी कधीच काही बोलले नव्हते. बापू चला. हा, आणि परत इकडे फिरकू नका वर तोंड करून. अरे सुजा या घरची सून आहे ती. अरे काय अर्जा,
आधी तुझी बायको तर होऊन दे, मग बघू सुनबिन काय असन ते. होय रुक्मिणीताई, अहो बापून सुषमाची एकुलती एक पोरगी आहे हो आप्पी. आप्पे, रुक्मिणीताई ऐका की मी पाया पडते, माझे ते पदर पसरते, पण असं करू नका, माझ्या लेकीला घरातनं बाहेर काढू नका. सुषमा सरक सरक, उठ उठ. मम्मी उठ, तू काय करतेस अगं? आप्पे मग तू कर, पाया पड, त्यांच्या माफी माग, पाहिजे तर नाक घास. आता काहीच नाही करू शकत आपण. बघा बघा हिची भाषा बघा. सुषमा, तुम्ही ना तुमच्या पुरीला आधीपासूनच गाव हिंडायची लई परवानगी दिली ना, त्याचा हा परिणाम आहे. ओ मावशी, तुम्ही ग बसा काय? आता ती जातो म्हणते ना, मग कशाला बोलताय तुम्ही? अजिबात बोलू नका काय. तिथे चल तू. एवढं सांगून पण यांना काय फरक पडत नसेल ना, तर जाऊया घरला आपण. चल चल. आपे थांब. मी पण येणार आहे तुझ्या संग. अर्जा, काय बोलतोस तू? अर्जुन, जरा विचार करून बोल. अरे अर्जा, त्या पुरीने अजून तुझा नवरा म्हणून स्वीकार बी केला नाही, हे विसरू नकोस. हो, तरी बी जाणार आहे, मी तुझ्या संग. सरकार, तुमच्या सगळ्यांचा विश्वास मी परत मिळवून दाखवे. वा 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 वा, टाळ्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. या आता. थांबा. आप्पे, तू हे घर सोडून कुठे बी जाणार नाहीस. या सुरू झाली आत्याची नाटकं. त्या दिवशी मंडपात गप होतो सरकार मी, पण आज गप बसणार नाही मी. पाहतोच कोण थांबवतोय तिला. हात धरून बाजूला चली.
अरे काय झालं? काय झालं तुला माहित नाही का? असं नाही आप्पे, मला स्वप्न पडलं एक. स्वप्नात आला होता देव. देव मला म्हणला अर्जा तर मी जगातल्या सगळ्यात भारी जागी पाठवतो आता. मी म्हणलं बर. आणि झोपेतून उठलो तर खरंच तसं झालंय. अर्जुन तू ना एक नंबरचा नौटंकी माहितीये का तुला? आधी लाजायचं पण मग असं म्हणायचं आहे ना. तू उठ बरं, उठ उठ उठ. मला मला अभ्यास करू दे, उठ. परत मला घरातले लई काम आहेत, उठ लवकर चल. तू करशील की अभ्यास आप्पे, मला माहिती. देवाने मला एवढं भारी जागी पाठवलंय, थोडा वेळ थांबू दे, नाहीतर देव रागवला पाहिजे. ठीक आहे. झाला का अभ्यास? ती काय 12 कडे आहे वे? कलेक्टरचा अभ्यास आहे, कलेक्टरचा. असं लगेच होणार आहे का? अर्जुन या सगळ्या गडबडीत ना अभ्यास लई मागे पडत चाललाय बघ. करशील की तू आप्पे, माहितीये मला. अरे लोक 18 तास अभ्यास करतात मेन्सचा, तेव्हा कुठे थोडं कॉन्फिडन्स येतो बघ त्यांना. तू करशील आप्पे. आवाज कसला येतो का? अरे सकाळपासून येतोय, काय माहिती कसलाय. रुपाली जरा शेवयाचं काढून दे ग. आई मी नाश्ता बनवत होते सगळ्यांसाठी. आई मी फोडणी घातली होती आत्ताच. रुपाली आपलं किचन कुणाला विचारून वापरतात ग लोक? तुम्ही असं काय बोलताय मला? रुपाली मला इथं बिनकामाची गर्दी नकोय बर का. उगाच नाटकं नकोय. तुम्ही तरी सांगा की हो. हे चहा घ्या. बाई ग किती लापाट असावं ग माणसानं. अगं हाड केल्यावर कुत्र पण बाजूला जातं की. आई तुम्हाला अजून काय हवंय का? नको. बया आपला आपला चहा करून प्यायचं चाललंय वाटतं. लाजच नाही म्हणा. नाही मावशी, सगळ्यांसाठीच केला चहा. काय ग रुक्मिणी, काय करती? अगं अर्जुनला शेवयाचं उपीट आवडतं ना, म्हणून त्याच्यासाठी शेवयाचं उपीट करते. लग्नानंतर कुणी करून घातलं नाही ना त्याला. बिचारा ग बिचारा. अगं त्याला शेवया आवडत्यात हे आधी माहिती असायला लागतं. पुस्तकातलं विचारा ना, लगेच सगळं माहिती असतंय. नाहीतर काय. तिचा एक शब्द पाडत नाही. किती गेलंय तिच्या मुठीत. काय गारुड केलंय कोणाच ठाऊक. नाश्ता झालाय, नाश्ता करायला या. चलीने चल खाऊन घे. नाही दादा मी काम. अरे कर की काम, पण जे काय करायचं ते खाऊन कर. चल घे खाऊन. येतोयस ना? आप्पे सॉरी. अरे तू का सॉरी म्हणतोयस? काय माझ्या घरच्यांनी एवढंच. अर्जुन त्यांना राग आलाय आणि त्यांची राग दाखवण्याची पद्धत आहे, एवढंच. मला वाटलं त्यापेक्षा लय अवघड आहे. अर्जुन मी UPSC ची परीक्षा देतीये. कसली? UPSC ची. जगातली 2 नंबरची अवघड परीक्षा आहे ती. हो पण तुला एवढा त्रास. अरे हो ठीक आहे, हे पण करू की आपण. तुला आवरायचंय ना? चला आवरूया पटपट. वाईट नका वाटून घेऊ. नाही रे आप्प्या, मला काय वाईट वाटत नाही. राहू दे, ते सोडून दे. मला जरा काल काळजी वाटली ना, म्हणून म्हणलं घरचं वातावरण कसं आहे ते बघायला चक्कर तरी मारावी. बघितलं ना, आता पाणी पण देऊन दिलं नाही तुम्हाला, म्हणून मी तुला म्हणत होतो आप्पे, तर तू अडवलंस मला. अरे का ग बसवलं माहितीये ना तुला?
उगाच भांडणं करायचेत का अर्जुन? हो पण म्हणून गप्प तसं नाही. अर्जुन आपली म्हणते ती बरोबर आहे. आज मोठे आहेत ते आणि शब्दाने शब्द वाढतच जाणार. अर्जुन मी जरा आपलीला घेऊन बाहेर जाऊ का? तिच्याशी बोलता येईल मला. जावा की बाप्पू, त्यात काय विचारायचंय? जावा बिंदास. अरे तुम्ही कधी आला आणि असं बाहेर का उभं राहिलं उन्हात? चला की बसात. कदम ते अर्जुन काही नाही अहो विनायकराव, आपल्याला भेटायचं होतं म्हणून आलो होतो, तिच्याशी बोलत होतो म्हणून. चालेल मारा गप्पा, मी येतो, मला शेतावर जायचंय. मी सोडू का कदम तुम्हाला? बघितलं असं आबोला धरलंय. तुम्ही नका काळजी करू बापू, होईल. नाही नाही, तुम्ही दोघं एकमेकांसोबत आहे म्हणल्यावर काळजी नाही काय. आणि मी जरा बोलतो कदमांशी, तुम्ही जावा तिला घेऊन आणि आरामात सोडा, काय गडबड नाही. हा येतो. सावकाश. हा कसं वाटतंय का? लय भारी वाटतंय बाप्पू. कधी कधी वाटतं उगाच मोठी झालीस तू, बारकी होतीस तीच बरं होतं बघ. मला पण असंच वाटतं. असं वाटतं उगाच मोठी झाली, बारकीच राहायला पाहिजे होती. कसलं टेन्शन नाही आणि काय नाही. मग आता कसलं टेन्शन? हा अगं मला नाही तर कोणाला सांगणार तू? तसं नाही हो बापू, मला अजून किती त्रास द्यायचा ना. येडी का खोळी तू? हा तू पण असं कसं विचार करायला लागली का? मला परक समजायला लागली. नाही मला नाही तर कोणाला सांगणार आहेस अप्प्या? सांगायचंय काय बापू, तुम्हाला माहितीये की सगळं. मला सगळं माहितीये का, पण मला असं राहून राहून वाटतं तुला उगाच त्रास देतात का तिथं? नाही 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 बापू, असं काही नाहीये. मी पण तेच 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 विचारत बसलो तुला. सोडून दे विषय. अभ्या अभ्यास कसा चाललाय ग? अभ्यास काय जमल तसं करते. अगं असं करून कसं चाललं अभ्या? नाही नाही, जोमानं करायला पाहिजे अभ्यासात. करायला नाही, करायलाच पाहिजे अभ्या. अगं तुला कलेक्टर व्हायचंय बाळा. लय दिवस झालं तुला विचारीन म्हटलं. आता मला सांग, तू कलेक्टर झाली की तुला बाहेर जावं लागणार, प्रांत सोडून जायला लागेल. म्हणजे हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम. हो बापू, अहो नेमकं कुठलं केडर मिळेल ते पण सांगता येत नाही, कुणालाच माहित नसतं ते. मग बघ की आता तिथे गेल्यानंतर तिथली माणसं अनोळखी, तिथली भाषा येत नाही, जागा नवीन, कसं जुळवून घेणार ग? म्हणूनच ती परीक्षा एवढी अवघड असते ना. म्हणून तर त्याचं ट्रेनिंग देतात ना. आणि ट्रेनिंग मध्ये हेच शिकवतात, नवीन प्रदेशात नवीन लोकांच्या समोर गेल्यानंतर त्यांच्याशी कसं राहायचं, कसं बोलायचं, त्यांना मित्र कसं बनवायचं, हेच तर शिकवतात ना बापू. आणि कलेक्टर होणं काय सोपं आहे वय? अहो रोजच्या परीक्षेला तोंड द्यायची तयारी पाहिजे. होय ना. आणि बापू अहो ट्रेनिंग मध्ये दुसरं काय, तिथे गेल्यानंतर बापू आलं ना तुझ्या लक्षात? कलेक्टर होणं काही सोपं नाहीये. रोजच्या परीक्षेला तोंड द्यायची तयारी पाहिजे. आणि माझी परीक्षा कदमांच्या घरनं सुरू झाल्या. अगं अपर्णा, हे एवढं सगळं? ताई, हृदयाकडे जाण्याचा रस्ता पोटात न जातो असं म्हणतात ना, म्हणून करते सगळं. बरं ठीक आहे, चल मी तुला मदत करते. तुम्ही काहीच नका करू, उगाच नाही तर तुम्हाला बोलणं भेटतील. तुम्ही जा बरं बाहेर. अगं पण एकटी आता एवढं राहिलेलं कधी करणार तू? ताई अहो त्याला काय होते, झालंच की आता. अहो सगळ्यांच्या आवडीचं बनवलंय बघा की. हे बघा, उसळ बनवलीये, डाळ बनवलीये,
आणि हे बघा खीर बनवली, भात टाकलाय गरम गरम, बटाट्याची पिवळी भाजी बनवली, सगळ्यांना आवडते म्हणून. आणि आता एवढी भजी झाली ना की झालंच बघा. अगं पण एकटी आता एवढं राहिलेलं कधी करणार तू? ताई मी करते म्हणलं ना, तुम्ही जा बसा बाहेर, मी आलेच एवढं करू. बर. काय ग, झाला का स्वयंपाक? आई ते आता काय झालं? अपर्णा करतेय स्वयंपाक. तुम्ही तिला करूच दिला कशाला? ती म्हणली सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या करते. अगं रुपाले, तुझा काय उपयोग नाही बघ. अगं तू मोठी जाव आहेस, जरा जावेचा रुबाब दाखव की तिला. असू दे, जा आता. काय करायचं ग हिचं? बघते की आता आज जाऊन हाकलूनच काढते. प्रत्येक वेळेला काही दंगाच करायची गरज आहे का काय? अहो मग काय करायचं सरकार, आता तुम्हीच सांगा. सांगतो, आधी तिचं करून उद्या सगळं, मग बघू. अहो पण सांगतो तेवढं ऐका गप. सरकार, बाबा, स्वप्नील सर, ताई, अर्जुन, सुजय भाऊजी आणि मावशी यांनी आता पाणी पाणी राहिलं की. आप्पे सगळं घेतलंय ना? सगळ्यांना आवाज देते. सरकार, आई, भाऊजी, स्वप्नील सर, ताई. अगं अपर्णा, तू खरंच सगळ्यांच्या आवडीचं बनवलं सगळ्यांसाठी? हा मग ताई, आता फक्त सगळ्यांना आवडायला पाहिजे हो, म्हणजे चव कशी झाली माहिती नाही ना. मी मीठ आणून ठेवू का? मीठ आणून ठेवते, थांबा. ज्याला लागेल ते घेईन ना. तू एवढ्या प्रेमाने केले म्हणजे नक्कीच चव चांगली झाली असणार. अहो पण ताई, वेळेत जेवलं पाहिजे ना. ते सगळं गार झाल्यानंतर काय मजा. सगळ्यांना आवाज द्या की प्लीज. हा देते. अहो सरकार, आई आली. रुपल, स्वप्नील कुठे आहेत की आतमध्ये? मी वाढायला घेते सगळ्यांचं. मी वाढते एकेकाला. रुक्मिणे, चांगली दिसते ना मी? मावशी, आपण जेवायला चाललोय. आता तू कशी दिसती याच्यात काय तवा? बाहेर जेवायला चालले म्हणजे? अहो भाऊजी, अहो सगळ्यांसाठी जेवायला बनवलंय की एवढं मी. रुपाली, अगं बोलव की स्वप्नीला लवकर. आणि मीनू भाऊजी कुठे आहेत? आई, मामंजी उशिरा येणार आहेत शेतावरनं. आई, अहो असं काय करताय तुम्ही? माझ्यावर चिडलात ना. जेवणावर नका ना राग काढू. खाऊन घ्या की सगळेजण. स्वप्नील कुठं आहेस? सॉरी, थांबलाय का सगळे जेवायला? वा वा, आज छान बेत दिसतंय या ठिकाणी. पण सरकार, तो अर्जा तुम्हाला भारी पडायला लागला बर का. घाला त्याला घाला. जुगाडू एक नंबरचा त्यो. त्यानं आतापर्यंत आप्पीला किती वेळा वाचवलंय. तो असला ना काही ना काही जुगाड करून त्या आप्पीला वाचवणारच. त्यालाच काहीतरी केलं पाहिजे. हे बघा, त्या अर्जुनला ना फक्त एकाच माणसामुळे फरक पडतो, आणि ती व्यक्ती म्हणजे आहे विनू भाऊजी. विनू भाऊजींना जर आप्पीचा राग येत असेल ना, तर त्यांच्या पुढे अर्जुन काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की विनू भाऊजी आपल्या बाजूने राहतील.
अगं काय उपयोग येतावा? सकाळी उजाडलं की ते तिकडे शेतात जातात आणि सगळी लोक झोपायच्या वेळेस घरी येतात. इथं घरात काय काम चालतंय त्यांना काय पत्त्या बी नसतो. त्याला घरात बसवत असतो मी आता लवकरच. सरकार नाही म्हणजे असं म्हणत म्हणत एखाद्या दिवशी तुम्हाला आपलीच घरातून बाहेर हाकलून द्यायची. परमेश्वरानं जीभ दिली. मिनी आत कोण आहे ग? रुपाली आहे का काय? नाही म्हणजे लई भारी वास येतोय. रुपालीच असेल की, पण काय केलं एवढं तिनं? रुपाली तू कुठं होती? कपडे धुत होते माग. मग आत कोण आहे? चला चला चला, गरम गरम नाश्ता तयार आहे. एक नंबर. रुपाली तू नाही बनवलं नाश्त्याचं? अहो आई कपडे जास्त होते ना म्हणून आधी कपडे धुवून घेतले. आई अगं तिनं काय काय करावं अजून? आता काय हिच्या आजचा खायचा का? मग त्याला काय होते? वाट सगळ्यांना वाट. चल रुक्मिणी बाया मला दम निघून मी थोडं खाऊ का? कपास. सर हे घ्या तुम्हाला. भाऊजी हे घ्या. आई हे घ्या. मावशी घ्या. अहो आत्याला नेऊन द्यावं लागेल ना नाश्ता. अगं देतीस कशाला? आत्याला घेऊन ये ना बाहेर, इथंच करेल ती नाश्ता. चालतंय की आलेच. रुक्मिणी अगो काल तू एवढं भारी उपीट केलं होतं, आज नाही काय केलं? आता मी काय रोज रोज बनवत बसू? केलं की एवढी वर्ष, आता सुनांनी करायचं. अगं काकी सुनेनीच केलंय तुझ्या. खाऊन बघ, येडी होशील. एक नंबर झालंय. या त्या हे बघ, खतरनाक शेजवान फ्राईड राईस केलाय. त्यात टाकलाय चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला. आत्या हे घ्या. चला जरा का नाश्ता. एक नंबर नाश्ता झालाय. आप्पीनी केलाय ना. आता कसं झालंय? मस्त. रुक्मिणी काय करायचं नाश्त्याचं? अर्जुन अरे त्याच्यासोबत ती चिंग शेजवान चटणी पण खा की. बघू दे बरं. ठीक आहे. अयो डायरेक्ट रॉकेटच लागतोय की. असा झणका पाहिजे. आहा. आणि ही चटणी आपण कशासोबतही खाऊ शकतो. वडापाव, थालीपीठ, पराठा, भात, भजी, सँडविच, नूडल्स अगदी कशासोबतही. आणि या चटणीने त्याला चव येते बर का. आपल्याकडे डेंजर आहे म्हणजे चटणी. जाईल तिथं विषय करणारी. बया मी खाते आता. हे काय आहे ते? नाही माझी साखर वाढेल ना. मी पण घेतो. कुठं परत बाहेर खात बसू उघड्यावरच. पण काय हाय काय हा? परतलेला भात बीत आहे का काय? मावशी परत आलेला भात म्हणा. साधा भात टाकला आणि खतरनाक भात परत आलाय. हो मग. अहो आपल्या साध्या भातात थोड्या कापलेल्या भाज्या आणि चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला टाकला आणि भात परतला ना, आणि मग झाला की गरम गरम चिंग शेजवान फ्राईड राईस तयार. आणि यात वरनं मीठ टाकायची किंवा दुसरे काही सॉस टाकायची गरज नाही बघा. घ्या आता काय करायचं, खाऊन घ्या. आपण ना मस्त झालंय या ठिकाणी. रुक्मिणी तू काय बी म्हण, त्या पोरीच्या हाताला लय चव आहे बाया. असं करत करत सगळं पूर्वीसारखं होईल परत. आपण नाही होऊ द्यायचं. तिला गड्यागतच वागवायचं. तिला गड्याचीच किंमत द्यायची बघ. हा पाणी घे सर. बरं चला मी आवरते. हा
चला मला पण जायचंय. चला सरकार येतो. अहो भाऊजी डबा नाही घेतला. वहिनी आता खाल्लंय भरपूर आणि आज जरा दौरा आहे. बर येतो. आता बसली इथं नाटक करीत. मग काय बसली रडत इथं. असंच बोलवलं आपल्या आर्जाला हिनं. अरे पण आज जे काय दूध खुळ आहे का, त्याला अक्कल नव्हती का, त्याने कशाला ऐकायचं हिच. बरं देवीशी सोडून चल आपलं. सर मी मुद्दाम नाही केलो. अपर्णा काळजी करू नकोस. अर्जुनला बरं वाटेल. बाबा एवढी दुष्ट आहे का हो मी? एकदा ताप बघू का? अबे 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 बाळा काय झालं? अबे हाय हाय येते. तू पड पड. कुठलास तू? कमी आता. हे बघ तुला सूप आणले. नको ना अबे मला आता. अरे तुला नकोय पण शेंशाला भूक लागली ना, शेंशाला पाहिजे सूप. बस की आता. अर्जुन हे पिऊन घ्यायचं एवढं. झोप जरा. ह्याच बसल्या बसल्या कोणी सलाईन घेत असते वे. हा झोप. बाबा मी औषधी घेऊन येते. आलीच. हो कदम तुम्ही पण झोपला नाही ना रात्रभर? एक काम करा ना, ताप यायचं नाटक करा. इथं अजून एक कोट आहे, मस्तपैकी आराम होईल तुमचा. हे बसतो का जरा? हा इथं बी तुझं जुगाड चालूच आहे. आजारी पडलं तरी तू आराम कर बघू. कशाला काळजी करता एवढी? बाप हो आधी मग कळल कशाला काळजी करताय. चेष्टा करायची एक संधी सोडू नका तुम्ही, है ना. पोरग दवाखान्यात आहे, आजारी आहे, ऍडमिट, एवढं सलाईन लावली हा, आणि बापो म्हणा बापो. वेळ काळ काय आहे का नाही? अरे चेष्टा नाही, आजारी आहेस ना आता म्हणलंस ना, आराम कर, त्याशिवाय बरं नाही होणार.
मी आलो जरा. इथं असलं की तुझी बडबड चालू. अप्पे, अगं तू नापास नाही, तू तर खरी पास झालेली आहेस. अगं तुझ्यामुळं आणि फक्त तुझ्यामुळेच अर्जुन बरा झालाय. दादा, वहिनी, अहो मी झोपलेलो पण ही नव्हती झोपली. अहो झोपायचं सोडा, साधं बसली पण नाही. काल रात्री तर ते जेवली पण नाही आणि आज सकाळपासून काही खाल्लंय की नाही काही माहित पण नाही मला. अगं तिच्यामुळे तर आजारी पडलाय ना त्यो. मावशी बास, आजपासून त्यांच्या नात्यावर कुणी बी शंका घेणार नाही. ही पोरगी उभ्या गावासाठी झटते, लोकांच्या आडी अडचणीला धावून जाते आणि आपल्या घरच्यांचीच काळजी करणार नाही, असं कसं होईल? आवडलं वाटतं ना. चला वहिनी घ्या वाढायला, भूक लागली जाम आता. आता अर्जुन तू. मी दादा माझी तब्येत डाऊन आहे, आवाज खोल गेलाय, तुला कळत नाही का? असू दे, आजारी असू दे, घसा बसू दे, पण तू नाव घ्यायचं या ठिकाणी. आता नाव घ्यावं लागेल बरं का. होय. बर, ती आली घरात उजळल्या ज्योती, ती आली घरात उजळल्या ज्योती, अपर्णा आहे चंद्र, अमावस्येच्या राती. जमते गेले का तुला? बाबा, तुम्ही मला विचारलं होतं ना, 2 पैकी 1 निवड, अर्जुन की अभ्यास. अर्जुन. काय हो आप्पीचे बाबा, त्याच्यात काय आहे हो? यातोय कळेल की जरा जरा दम धरा वाईट. रुपाली, आप्पी कुठे आहे ग? अहो मावशी ती चहा बनवून बाहेर गेली आत्ताच. झालं म्हणजे गेली लगे गावभर. वहिनी, सरकारान सुजा लवकर गेले का? हो विना काका, काहीतरी काम होतं, गेलेत दोघं. जोडी कुठे गेलता सकाळ सकाळी फिरायला? अहो पडून पडून कंटाळा आला घरात, म्हणलं जरा बाहेर जाऊन फिरून येऊ. हिला नुसतं बाहेर हिंडायला निमित्तच लागत असते नाहीतरी. मावशी चहा गरम आहे ना, तिच्या आजचाच येतो. अर्जा थांबा, तुला ना आप्पीला मला काहीतरी द्यायचंय. काय हो बाबा, काय हे? काय कदम, काय आणलंय? अंगाशी ही शपथ, कसला भारी फोटो आहे हा. खरंच कदम लय भारी हो. कधी काढलाय हा फोटो? अरे तुम्ही पतंग उडवत होता ना पहिल्यांदा, तेव्हाच आहे. बरं अपर्णा, उद्या रिझल्ट आहे माहिती आहे ना? सर, अहो तेच तर टेन्शन आलंय मला. अपर्णा, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस ग. तू प्रिलियम पास होणारच. तू फक्त मेन्स साठी कंबर कसून तयारी कर. म्हणजे बघ, प्रिलियम जर कळसुबाईचं शिखर असेल ना, तर मेन्स एव्हरेस्ट एव्हरेस्ट. एवढं फक्त लक्षात ठेव. हो सर, मी करेल अभ्यास. मग झालं तर अजून काय पाहिजे या ठिकाणी? तेच म्हणतो दादा, मी उगाच टेन्शन घेते. मला तर माहित बी नसायचं रिझल्ट कधी लागलाय. अर्जुन, आपली गोष्ट वेगळी आहे बाबा. चल आपण फोटो फ्रेम लावूया तुझ्या खोलीत. चला. बर आई, मी आणि रुपाली दवाखान्यात जाऊन येतो. रुपाली तू आवर, जाऊया आपण. हो, मी पण आवरतो.
अगं भानावर ये, असं येड्यासारखं करू नको ना. शांत हो जरा, शांत हो. अरे मग काय करू मी? आई हे सगळं थोतांडे. हे असं भावले घेऊन त्याला टाचण्या टोचून काही होणार नाही. आपल्याला ना काहीतरी मोठा डाव करायला लागणार आहे. कधी करणार मोठा डाव? उद्या तिचा निकाल लागणार आणि ती कलेक्टर होणार. एवढ्या लवकर नाही होणार ती कलेक्टर. अगं अजून एक लेखी परीक्षा असती, मग मुलाखत. एवढं सोपं नाही ते. लोकांचं आयुष्य जात आहे त्याच्यात. मी तर म्हणते तिचा उद्याचा निकाल बी चांगला लागलाच नाही पाहिजे. ज्या माझा ती फिरती ना तो माझच उतरला पाहिजे तिचा. उद्या तर तिचा रिझल्ट आहे ना चांगलाच लागणार. अरे म्हणते काय बोलतो तू हे? अरे असं झालं तर ती मोठ्या गावात मोठ्या नखऱ्यात फिरल की. आई अगं पण त्या रिझल्टचा आनंद त्यांना घेऊ द्यायचा का नाही ते आपल्या हातात आहे. ते कसं सांगतो की. तुझा बंटी कधी कामाला यायचा ऐक. तो माझं पबड. ए बाळा एकदा हस ना. ए नको आई, हस की. नको आई. अरे हस की म्हणू द्या. एक मिनिट, दुसरा हात दाखव. आता काय ह्यात नाही म्हणजे यातच असणार ना. दुसरा हात दाखव. अर्जुन ही चिटिंग आहे. तुझ्या दोन्ही हातात नाणं नव्हतं, हे चुकीचं आहे ना. आप्पे मी चिटिंग केली कारण मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. काय? अगं जी गोष्ट आपल्या हातातच नाही ना आप्पे, त्याचा विचार करून काहीच होत नाही ग. झोप चल. आणि उद्या रिझल्ट काय बी लागू दे ना, मी आहे ना तुझ्यासोबत. आपल्या घरातली सगळे आहेत. उद्या जर नाही झालं तर परत परीक्षा दे. तुझं आता माझ्याशी लग्न झालंय, त्यामुळे तुझ्याकडे फक्त एकच चान्स नाही, लय चान्स आहेत. जोपर्यंत तू कलेक्टर होत नाही ना तोपर्यंत परीक्षा देत राहील. खरंच खरंच? अगं बिंदास पाहिजे तेवढे पेपर दे. नाही पण मला आत्ताच व्हायचंय ना. ते तर होणारच आहे, तू माहितीये मला. झोपायचं आता? मला नाही लागणार झोप. नाही काम कर, टेन्शन आलं ना हात दे. दे 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 दे. आता मी काय करतो, तुझं सगळं टेन्शन माझ्यामध्ये घेतो. तुझं सगळं टेन्शन माझ्यामध्ये येतंय. कसलं टेन्शन घेतलंय तू? ताई ये बाहेर. आपे तू परीक्षा पास झालीस. काय? मग काय तर. अरे शपथ. आपी दीदी मी पेची कपडे शिवायला टाकू का? चकुले. अप्पे अप्पे तू करून दाखवलंस. दिदे तुला हॅशटॅग रिस्पेक्ट. नमस्कार करते. आधी सरकारांच्या पाया पड. नमस्कार करते सरकार. आणखी मोठे व्हा. अभिनंदन. हो आई नमस्कार करते. बाबा अपर्णा, कळसुबाई सर झालं, आता एव्हरेस्ट बाकी आहे. हो सर. ती पण होणार दादा. आई नमस्कार. अगं पाया कुठं पडतेस? अभिनंदन. आणि मी मगाशी बोलली त्याचा राग नको मानवा. नाही होत आई. तुम्ही करा कॅप्टनचं अभिनंदन. ते जरा कामाची गडबड आहे आता. नाही आमची सून हुशार आहे याचा अभिमान आहे बरं का आम्हाला. फक्त ती हुशारी घरातल्यांना खड्ड्यात टाकवणे म्हणजे झालं. सुजय निदान आजच्या दिवस तरी नादा सोड ना. कुठे लक्ष देतो? ए चला पेढे घेऊ आपण. पेढे आणलेत मस्त पैकी. सकाळपासून आप्पीने काहीच खाल्लं नाही बापू बरं का.
रिझल्ट म्हटलं की तिला दुसरं काही सुचतच नाही बघ, सगळं विसरून जाते ती. चला चला चला, पहिला पेढा कुणाला भरवायचा आता? अरे अर्जा कोण भरवणार म्हणजे काय, तूच भरवायचा. बरोबर ना भाऊजी, अपर्णालाच भरवा पहिल्यांदा पेढा. बापू ठीक आहे, तुम्ही भरवा. हा मान तुमचा आहे. आज आपली परीक्षा पास जरी झाली असती ना तरी फक्त तुमच्या पाठबळा, त्यामुळे हा मान तुमचा आहे. घ्या. नमस्कार करते. आप्पे वा 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 वा. अगं घे की. स्मिता कदम, आत्या हे तुमच्या नोट्स आहेत होय? आणि पुस्तक? अप्पे, तू परीक्षा पास झालीस ना, आता माझी सगळी पुस्तकं तुझी. आई शपथ. कॉंग्रॅच्युलेशन्स अप्पे. थँक्यू, खरंच थँक्यू. अहो या पुस्तकांचा मला अभ्यासाला लई फायदा होईल बघा. लई मोठी हो, अगदी एव्हरेस्ट एवढी. आत्या, हे तुमचं अक्षर आहे? अहो कसलं सुंदर अक्षर आहे तुमचं. दादाला लय आवडायचं, नाव लिहून घ्यायचा तो. दादा म्हणजे? अप्पे, तुझं वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. अहो मग तुम्ही परत लिहायला घ्या. अप्पे, जोमानं अभ्यास कर, थांबू नकोस. मी थांबले पण तू थांबू नकोस. त्या अहो तुमच्यासारखी अशी बळ देणारी माणसं माझ्या पाठीशी उभी आहेत. मग मी कशाला थांबते तेव्हा? काय राव चिंचुके, घरी रिझल्ट लागलाय अप्पीचा, सगळी खुश आहेत आणि मी काय करतोय, गावभर शोधतोय, हिंडतोय, फिरतोय नुसता बोंबलत त्या म्हातारीला शोधायला. ती म्हातारी ना डोक्याला ताप आहे नुसता. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, चहा प्या. अहो साहेब, आपल्या डोक्याचा ताप गेला ना राव. असं नसतं चिंचुके, घरचा मेंबर आहे, सरकार चिडलेत रे. काय सांगू तुला आता. अहो पण साहेब आता कुठं शोधायचं सांगा बरं. मला बी 30 टोटल लागा ना. आता साहेब आपण 2-3 तास झालं शोधतोयच का नाही आता. तिने मुद्दाम केलं नसेल ना रे चिंचुके. अहो काय माहित साहेब, अहो सगळ्याच कामाचा खोळंबा करून ठेवलाय राव. अहो मला जायचं होतं हप्ता गोळा करायला. तुम्हाला माहिती ना, वाळू परत किरकिर करतात ती. काहीतरी जुगाड केला पाहिजे चिंचुके. कुठं असेल ही म्हातारी? सफारीलाच फोन करून विचारा ना, विषय संपवा एकदाचा. नाही रे, तो नाही सांगणार, पण आपण घरात विचारू शकतो की. हा, कलेक्टर मॅडम. कलेक्टर मॅडम, हॅलो. हा बोल अर्जुन. ह्या टायमाला मावशी घरात असती तर काय करत असती, म्हणजे या टायमाला काय करते ती? यायला त्यांना लय भूक लागती आणि खायला काही दिलं नाही ना की लय चिडचिड करतात त्या. अरे त्यांना भूकच आवरत नाही. ओके, मस्त बातमी दिली अप्पे तू. चालेल चालेल चालेल. तू एक काम कर, सगळ्यांसाठी फेरणी बनव मस्त पैकी. मी म्हाताऱ्याला घेऊन आलोच. फेरणी? अगं बनवतो अप्पे, आपलं सेलिब्रेशन कुठं झालंय अजून? अर्जुन आता राहू दे की. नाही 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 नाही, असं कसं? सेलिब्रेशन होणार म्हणजे होणार. तू बनव फेरणी, मी आलोच. चिंचुके, एक कडक न्यूज गावली हाताला. आता घरी फोन करून विचारलं तर मला कळलंय ह्या टायमिंगला म्हातारीला लागतं खदाडायला. त्यामुळे तू एक काम कर, इथून वडूत, शिवतर, आजूबाजूची सगळी हॉटेल, ढाबे, स्वीटची दुकानं सगळी पालती घाल. ती म्हातारी कुठं ना कुठं तरी गावणार म्हणजे गावणार. ओके साहेब, काम फत्तेच करतो बघा. तुझा मी त्या लुकतुकेकडून हप्ता घेऊन येतो. मी काय पळून चालले का? देते ना तुझे पैसे. किती येतोय? पण हे कसलं तुम्हाला खायला दिलंय? ही भजी बघ, ही भजी आहेत का? अरे रात्रीची भजी आता तेलात तळून मला दिल्यात तू खायला. आणि ही जिलबी, बाया 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 बाया, कसली घाण होती.
हे चिवडा आहे वय तुझा. अरे कसलं हे काय काय खायला घातलं. पण इथं मला भूक लागली होती म्हणून भुकाच्या तडाख्यातले खाल्लं म्हणून काय एवढं पैसे मागायचं का. ओ आजी आता तुमच्या समोरच की काढली भजी. हा काय चाललंय काय? हा हो चिंचुके साहेब, अहो ही बाय सकाळ खाती या. 2 प्लेट भजी, 2 प्लेट जिलेबी, फरसाण हे सगळं खाल्लंय आणि आता पैसे मागितले की लागली की बघा रडायला ही. बंट्याची मम्मी अहो कुठं लपताय? इकडे बघा इकडे. हा अहो तिकडे अख्खं गाव शोधतोय तुम्हाला आणि तुम्ही इथं भजी आणत बसलाय वे. हा ए चिंचुके मला नाही यायचं, मी नाही येणार. झपाट. हो चला. नाही नाही अहो साहेबांची ऑर्डर आहे. गोडी गुलाबी ना आल्या तर घेऊन या, नाहीतर पिंजऱ्यात टाकून आणा म्हणलेत. अंगाशी न्या न्या तिला अशीच घेऊन जावा पिंजऱ्यात. पण पैसे दिल्याशिवाय जायचं नाही बरं का, नाहीतर लावतो बघ तुला भांडी घासायला आता इथं. अरे माकड्या, अरे तुझ्यामुळेच घावले मी. आता तर ना तुला एक पैसा बी देणार नाही. बस बोंबलत. बघतो की कशी देत नाही ती. आणणार जाऊन भांडी आणि लावतो हिला बघा कशी घासायला. कशी पैसे देत नाही तीच बघतो. हो काका थांबा, मी देतो. किती झाले? अहो 245 रुपयाचं खाल्लं हिने. कसं बंट्याकडून वसूल करायचं ना ती मी करतो. हे घ्या. वाह क्या बात है साहेब. त्या फाईलचं तयार करून करायचंय काय? रॉकेट, ही लई महत्वाची गोष्ट आहे. ही फाईल कलेक्टर मॅडमच्या टेबलवर जाणार आहे. त्या फाईलचा जो विषय ना ते उरकून टाका, म्हणजे मला परत गावात येता येईल. नाही रॉकेट, यो अनुभव आहे अनुभव. काय अनुभव? एवढ्या हलक्यात नाही फोडणार मी तो. मग त्याची कलेक्टर व्हायची वाट बघायची का? वाट तर बघायच लागणार आहे. अरे पण तवाच खरी मजा येणार आहे. चांगलं असतं सकाळी बायकोचा आशीर्वाद घ्यावा. मी तर पहिले 2 महिने लोटांगण घालायचो, नंतर वाकून नमस्काराला सुरुवात केली. काय हो, काय पण काय? तुम्ही दोघं पण बाहेर निघालात का? हो ताई, अहो बापूने आज जेवायला बोलवलंय ना, तिकडेच निघालो तो. बर, अहो मी भात टाकते मग आपण निघूयात. काय 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 झालं? अगं काय नाही, आम्ही दोघं डॉक्टरांकडे निघालो होतो. बाकीचं सगळं काम आवरलंय, फक्त सरकारांसाठी भात लावायचा होता. ताई मम्मी लावते की भात, त्यात काय एवढं? पण त्यांना गरम गरम भात लागतो. वहिनी नका काळजी करू, आजपर्यंत घराची काळजी घेतली तुम्ही, आता वाच की. थोडं तब्येतीकडे लक्ष द्या. काय दादा? बरोबर बोललास बघ या ठिकाणी. बरं सर, डॉक्टर काय म्हणतायत आता? हा म्हणतायत प्रगती आहे. हा ओके, प्रगती आहे म्हणजे लवकरच पाळणं ऑर्डर करायला लागणार. हा, पाळणं ऑर्डर करावंच लागणार आहे, पण अपर्णासाठी. हे बरं आहे वहिनी तुमचं. आधी तुम्ही फक्त मला बोलायचा आणि मी लाजायचो. आता दुसरंच कोणतरी नसतंय वाटतं. आहो आपण निघूयात. चल अर्जुन, आपण चल. मस्त काढली रांगोळी आहे ना. चला रुको, इधर ही रुकने का, अंदर आने का नहीं. हो दिप्याडॉन, आता काय झालं? अहो दाजी, वो वार नहीं काय अभी. मम्मी, ए मम्मी बाहेर ये. आले दिप्या. आलात का तुम्ही?
अरे मम्मी आता हे कशाला? या आतमध्ये. घरी सगळं नीट आहे का ग? राग गेला का त्यांचा? हो बापू, तुम्ही काय काळजी करू नका. तसं नाही अर्जुन, आता खरं आपल्याला तुझ्या मदतीची गरज आहे बघ. तिला जरा अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, बाकी काय नाही. आता तू या घरी नाहीस ना, एवढं ध्यानात ठेव बघ. अगं नशिबानं लई चांगला नवरा मिळालाय तुला, त्याच्यामुळे घरातलं सगळं सांभाळून सगळी कामं करून मग अभ्यास कर. हो बापू, तिचा आत्ता अभ्यास महत्वाचा आहे, बाकी सगळं होत राहतो. बघा अजून काय पाहिजे बापू तुम्हाला? एवढंच कर, अजून काय नको. मम्मी तू नको काळजी करू. बरं चल तर बाहेर जाऊया, सगळ्यांना लई भूक लागल्या. चल. चला चला लवकर जेवून घेऊया, बेकार भूक लागल्या. कशानं रे? अहो काय बापू, एवढी रील केल्या काय चेष्टा वाटली होय तुम्हाला? होय हो, तुम्ही पण बसा की जेवायला. मामी सगळीजण एकत्रच बसू जेवायला. अहो नाही नाही, आम्ही नंतर बसतो की. काय नंतर बिंतर काय नाही, ती भांडी सगळी घेऊन या आणि सगळीजण एकत्र बसा. या बया, आता जावयासमोर कसं जेवायला बसायचं आम्ही? अक्का, जणू काय जावयासमोर कधी चहा प्यायलाच नाही तुम्ही. हा मामी, सगळेजण एकत्र बसू जेवायला. अहो घरातली सगळीजण एकत्र जेवायला बसली ना, 2 घास जास्त जाते आणि अंगाला पण लागतं. बसा बसा बसा, चला. बर बर, चल सुष्मे आपण जेवायला. बापू बस.